नमस्कार, मी नानासाहेब कोळेकर। आज व्हिडिओ बनवण्यामागचे कारण भरपूर दिवसानंतर आज व्हिडिओ बनवतोय आणि ते व्हिडिओ बनवण्यामागचे कारण नालासोपाऱ्यामध्ये जे अनेक लोक बेघर झाले, जे गोरगरीब लोक बेघर झाले, जे उघड्यावर ज्यांचा संसार उघड्यावर पडलेला आहे, त्यांना वाली कोणीच नाहीये। आणि त्याच्या मागचं कारण हे अनधिकृत बांधकाम आहेत, ज्याचा मी पहिल्यापासून विरोध करतोय। सीताराम गुप्ता या व्यक्तीमुळे आणि त्याच्या तत्कालीन अधिकाऱ्यांमुळे जी लोक आज बेघर झालेत त्यांना वाली कोण? आज त्यांचा संसार उघड्यावर पडला, त्यांच्या मुलाचं शिक्षणाचं काय, त्यांचं राहण्याचं काय। एक प्रसंग त्या ठिकाणी असा घडला की एक लहान मुलगी सकाळी शाळेत गेली होती आणि दुपारी शाळेतून परत आली। सकाळी जाताना तिचं घर होतं, पण दुपारी जेव्हा आली तेव्हा ती इमारत तोडलेली होती आणि ती तिच्या आईला बोलते, आई आपलं घर कुठे आहे? हे ऐकताना देखील माझ्या मनात कसं तरी झालं, पण या पालिका अधिकाऱ्यांच्या मनाला काही पाजत फुटे ना। कारण 41 बिल्डिंग तुम्ही तोडताय, त्याच्यावर कारवाई घेताय, मग आता जी बांधकामं सुरू आहेत त्याचं काय? सीयूसीचं सीयूसी प्रमुख जे आता सध्या दीपक सावंत आहेत, ते कुठल्या प्रकारची कारवाई आतापर्यंत त्यांनी केलेली आहे बरं, हे मला सांगावं। कारण विरारमध्ये साईनाथ पेट्रोल पंपच्या बाजूला इमारती बनतायत अनधिकृत, त्याच्यानंतर नालासोपाऱ्यामध्ये नूतन विद्यालयाच्या मागे 5 इमारती बनतायत, 5 मजल्याच्या 5 इमारती बनतायत आणि नालासोपारा वेस्टला अमननगर टाकीपाडा येथे देखील इमारती बनतायत। मग या सगळ्या ज्या इमारती आहेत, त्याच्यानंतर तुळींजमध्ये सीयूसीचं ऑफिस पासून 2 मिनिटाच्या अंतरावर, फक्त 2 मिनिटाच्या, जे इथून 100 ते 200 मीटर अंतर असेल सीयूसीचं, तिकडे देखील अनधिकृत इमारती बनतायत। आणि या अनधिकृत इमारतींमुळे भविष्यात देखील अशाच प्रकारे लोक बेघर होणार आहेत। आणि ती बेघर कोणामुळे? तरी अनिल कुमार पवार आणि आताचे दीपक सावंत आहेत यांच्यामुळे। आणि प्रभाग समिती ब चे सहाय्यक आयुक्त निलेक्षी पाटील, प्रभाग समिती ई च्या सहाय्यक आयुक्त सौंदर्य संखे, हे फक्त नावाला यांचे सौंदर्य आहे, पण कामात यांच्या काहीच सौंदर्य नाहीये। कारण मी 4 वेळा यांना भेटलो सौंदर्य संख्येना, एकदाही त्यांनी व्यवस्थित रिस्पॉन्स दिला नाही। त्यांना शेवटची वॉर्निंग आहे, त्यांना शेवटची वॉर्निंग देतो, मॅडम आपण प्रभाग समिती ई मधल्या बांधकामावर कारवाई करा, नाहीतर तुम्हाला लवकरात लवकर काय तो आम्ही आशीर्वाद देऊच। त्याच्यानंतर प्रभाग समिती सी मधल्या चंदनसारी विभागातल्या विक्टर डिसुजा यांना देखील मी वारंवार सांगतोय, साहेब याच्यावर कारवाई करा, साईनाथच्या बिल्डिंगवर कारवाई करा, पण कुठलीही कारवाई केलेली नाही। त्याच्यानंतर नालासोपाऱ्यामध्ये ज्या 5 इमारती बनतात, सगळ्यात मोठ्या 5-5 मजली, त्या इमारती वाचवण्यासाठी कोणतरी शिरीष नावाचा व्यक्ती हा आडवा येतोय। मग तेव्हाचा बनलेला शिरीष चव्हाण आणि तेव्हाचा सीताराम गुप्ता आणि आता हा शिरीष कोण आहे, जो नालासोपाऱ्यातील नूतन विद्यालयाच्या मागची बांधकामं वाचवून भविष्यात लोकांना बेघर करण्याचा ठेका घेतोय। पालिका अधिकाऱ्यांच्या मनाला पाजर फुटत नाही किंवा त्यांच्या मनात माणुसकी नाहीये, हे तर ठरलेलं आहे। पण आता ज्या इमारती बनतात त्याच्यात जर माणसं राहिली तर त्या लोकांचं काय होणार, यावर कोण लक्ष देणार? तर आता या व्हिडिओच्या माध्यमातून मी शेवटची वॉर्निंग प्रभाग समिती ब, प्रभाग समिती सी आणि प्रभाग समिती ई च्या सहाय्यक आयुक्तांना देतोय, दीपक सावंत यांना देतोय की आपण लवकरात लवकर या इमारतींवर कारवाई करावी। नूतन विद्यालयाच्या मागे जे बांधकाम चालू आहे त्याच्यावर कारवाई करावी, टाकीपाड्यामध्ये जी बिल्डिंग चालू आहे त्याच्यावर कारवाई, आणि त्याच्यानंतर साईनाथ पेट्रोल पंप जे चंदनसारला आहे त्याच्या बाजूला देखील आहे त्याच्यावर देखील कारवाई करावी। आणि जर कारवाई केली नाही तर लोकांच्या अश्रूचा बांध फुटेल आणि माझ्या देखील भावनांचा उद्रेक होईल, याच्यावर लक्ष ठेवा महानगरपालिकेने। 2 दिवसात आपलं ही मॅरेथॉन आहे, मॅरेथॉनचं देखील काही होऊ शकते, किंवा या बांधकामांवर जर कारवाई केली नाही तर लवकरात लवकर मी माझ्या पद्धतीने काय ते तुम्हाला इंगा दाखवेल। आणि हा जो कोण शिरीष आहे ज्यांनी लोकांना बेघर करण्याचा ठेका घेतलेला आहे त्याला देखील वॉर्निंग देतोय की लवकरात लवकर कारवाई नाही झाली तर मग तुमचं काय खरं नाही। धन्यवाद।